नमस्कार फ्रेंड्स, माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज होता गुरुवार। सकाळी सकाळी मस्त आंघोळ केली आणि म्हणलं आता किचनमध्ये जाऊन मस्त लाईट चालू केला आणि दूध तापायला ठेवलं चहा पिण्यासाठी। दूध तापते तोपर्यंत म्हणलं आंघोळ केलेलं होतं, थोडंसं क्रीम आणि टिकली लावून घ्यावी। त्याच्यामुळे मी बेडरूममध्ये जाऊन मस्त क्रीम लावलं, क्रीम पावडर लावून टिकली लावून घेतली आणि मग तोपर्यंत इकडं दूध तापलं। दूध तापल्यानंतर लगेच नाश्त्याची तयारी करायची होती मला, मुलीला जायचं होतं स्कूलमध्ये। त्याच्यामुळं मी केलं मूग डाळीचे आप्पे। मुगाची डाळ मी रात्रीच भिजायला घातलेली होती आणि सकाळी सकाळी उठल्यावर आधी वाटून ठेवली, म्हणजे आंघोळ वगैरे होईपर्यंत, सकाळचं झाडलोट होईपर्यंत मस्त छान भिजलं ते पीठ आणि मस्त मूग डाळीचे आप्पे करून तिला नाश्त्याला दिला। मग एकदा नाश्त्याचं उरकल्यानंतर मग माझं काम होतं देवपूजा करायचं। तर सकाळची तर सर्व कामं आवरली होती आणि म्हटलं आता देवपूजा करून घ्यावं। एकदा नाश्ता पाणी चहा केलं की जरा मुलांना जिकडे तिकडे डबा वगैरे भरून पाठवलं की देवपूजा करायला छान वेळ असतो आणि आज तर गुरुवार होता, त्याच्यामुळं जास्तच वेळ लागतो मला देवपूजा करायला। त्याच्यामुळं मी निवांत सगळ्यांना पाठवून डबा देऊन जेवण करून पाठवल्यानंतरच मग मी देवपूजा करायला बसते। तर अशा प्रकारे छान देवपूजा करून घेतली निवांत। माझा तर स्वामीवर खूप खूप विश्वास आहे। कुणाचा स्वामीवर विश्वास आहे कमेंटमध्ये सांगा, कारण स्वामीवरती विश्वास ठेवलं ना कुठल्याही संकटातून ते बाहेर काढतात, हा अनुभव आहे माझा खरं तर। मग गुरुवारी मी पारायण करतेच, असंही करतेच मी जसा वेळ भेटला तसा, पण गुरुवारी फिक्स करतेच। किती काय वेळ होणार, सकाळी नाही झालं तरी संध्याकाळी काय ना करते, पण गुरुवारी स्वामींचं पारायण नक्की करतेच। 3 अध्याय तरी फिक्स वाचतेच। मग स्वामींचं पारायण केल्यानंतर मग एक माळ किंवा 5 माळ आपल्याला जेवढं होईल तेवढं जप करून घेते। माळ जप केलं की पण मनाला शांती भेटते, तेवढंच स्वामीचं नामस्मरण पण होतं आणि आपल्या पण डोक्यात काही वाईट विचार येत नाहीत। स्वामीवर विश्वास ठेवून एक माळ जप केली की मस्त निवांत वाटतं, घरात प्रसन्न पण वाटतं। तुम्ही पण स्वामीवर विश्वास ठेवून बघा, ते कुठल्याही संकटात एकटं सोडत नाहीत। तर अशा प्रकारे मस्त पारायण झालं, जप झाली, रांगोळी पण काढली छान आणि मस्त हे बघा अशी देवपूजा केली। देवपूजा झाल्यानंतर घरात एक प्रसन्न वातावरण होतं, मनाला पण शांती वाटते आणि सकारात्मक ऊर्जा दिवसभर घरात असते। त्याच्यामुळं सकाळी सकाळी गुरुवारी देवपूजा केलं ना खूपच छान वाटतं। मग देवपूजा झाल्यानंतर म्हणलं कापराची आरती आपलं सर्व घरात फिरून घ्यावी। हे पहा, असं केल्यानंतर मला पण खूप छान वाटतं, घरात सगळीकडे प्रसन्नता येते। मग म्हटलं आता सगळं झालं, सगळ्यांचा नाश्ता पाणी झालं, देवपूजा झाली, पारायण झालं, तर म्हटलं आता मला पण भूक लागली होती। म्हटलं आज गुरुवार आहे, उपवास आहे। मस्त शाबू भिजू घातलेला होता सकाळी, तर साबुदाण्याची खिचडी करण्यासाठी शेंगदाण्याचं कूट नव्हतं वाटलेलं। म्हटलं मिक्सरमध्ये आता आपण शेंगदाण्याचं कूट थोडंसं मोठं मोठं वाटून घ्यावे, कारण शाबूला बारीक छान लागत नाही। बारीक वाटलेलं होतं, बारीक शेंगदाण्याचं कूट छान लागत नाही, म्हणून म्हटलं थोडंसं मोठं मोठं वाटून घ्यावं। मग मिक्सरला थोडंसं फिरवून घेतलं शेंगदाण्याचं कूट आणि लगेच म्हटलं हे एका भरणीमध्ये भरून ठेवावी। हे पहा अशा प्रकारे वाटून घेतलं आणि लगेच एका भरणीमध्ये ठेवून हे बघा मिक्सरच्या भांड्यातनं काढून ठेवलं भरणीमध्ये, कारण मुंग्या एवढ्या होतात ना किचन ओट्यावरती। असंच थोडा वेळ जर ठेवलं तर लगेच मुंग्या होतात, त्याच्यामुळे मी भरणीत काढून ठेवले। आणि आता शाबू करण्यासाठी मी गॅसवर पॅन ठेवला, त्याच्यात मस्त 1 पळी तेल टाकलं। साबुदाण्याच्या खिचडीला जास्त तेल छान लागत नाही आणि मला तर बिलकुल आवडत नाही, त्याच्यामुळे 1 पळी तेल टाकून मस्त शाबू हा भिजवलेला होता म्हटलं मोकळा करून घ्यावा। शाबू सकाळी भिजायला टाकलेला होता, त्याच्यामुळं एकदम भिजला होता छान। कमीत कमी करायला मला 1-1:30 वाजले होते सर्व कामं आवरायला, तोपर्यंत शाबू छान भिजला होता, एकदम मऊसूत झाला होता। अशा प्रकारे मी शाबू पण केला। हे बघा किती छान लुसलुशीत शाबू झालेला आहे। शाबू केल्यानंतर म्हणलं आता स्वामीला ठेवावे। स्वामीला सकाळी मी साखर ठेवली होती आणि आता साबुदाण्याची खिचडी केली होती, म्हणून साबुदाण्याची खिचडी पण ठेवली। दररोजची सवय आहे, देवपूजा केली की देवाला आधी साखर ठेवायचं, मग नैवेद्य जे केलं ते आपण नंतर ठेवायचं दुपारी। तर हे साबुदाण्याची खिचडी पण अशी देवाला, स्वामीला पण ठेवली आणि देवाला पण ठेवली। चला आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्ही नक्की सांगा। चला मी पण खायला घेते आता।
आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, फेसबुक पेजला फॉलो पण करा. असे छोटे छोट्या ब्लॉगसाठी सपोर्ट करा. तर मस्त गरमागरम खिचडी आता मी खायला घेते. खिचडी पण कोणाला कोणाला आवडते कमेंटमध्ये आठवणीनं सांगा. हे बघा मस्त गरमागरम खिचडी. शाबूची खिचडी गरमच छान लागते, म्हणून मी सगळं काम केल्यानंतरच शाबूची खिचडी करते. हे पहा मस्त. चला तर मी नाश्ता करते. बाय बाय.